आमचीही त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे, पण नाटकी आत्मीयता नाही आमची. आमचे जे ते खऱ्या पद्धतीने त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि हे जे आता जे बोलतेत हे आका अमक तमक, आकाचे यांचे किती फोन झालेत, किती व्यवहार झालेत, काय आहेत हे सगळं तपासा. CTR तपासा म्हणा पोलिसांना. इलेक्शन मध्ये म्हणजे हे प्रकरण घडायच्या आधी यांचे लागे बांधे काय आहे, त्यांचं देणं घेणं किती हे सगळं तपासा. हे सगळे लागे बांधे यांचं देणं घेणं आहे. त्या वाल्मिक कराडांनी ह्या सुरेश धसांचं काम केलंय, त्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत. आत्ताच्या इलेक्शन मध्ये वाल्मिक कराडांनी सुरेश धसांचं काम केलंय. वाल्मिक कराडांना सुद्धा मी बोललो होतो की आपण असं कसं काय करताय, मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना. पण त्यांनी केलेल्याचे पुरावे, त्याचे काही सरपंचांचे फोन रेकॉर्ड हे माझ्यापाशी आहेत. ते अजितदादांनाही मी पाठवले होते, सगळ्यांनाही माहिती. त्याच्यामुळे आता हे जे चाललंय ते खरं आहे का ते बघा. आणि आता उशिरा का व्हायना जरांगे पाटलाच्या हे लक्षात आलं. मी जरांगे पाटलाला इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की ह्यांचं कुठलंही काही म्हणजे खरं नसतंय. त्याच्यामुळे तुम्ही एक विषय तुम्ही जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा घेऊन चाललात त्याच्यामध्ये हे जर माणसं इन्व्हॉल्व्ह झाले तर तुमचं नुकसान होईल. मी त्यांना सांगितलं होतं. आता त्यांनी सुद्धा त्याविषयी माझं नाव घेऊन सांगितलं की आजबे काका सांगत होते, आणि निश्चितप्रमाणे त्यांना हा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा. तुम्ही लक्षात घ्या. आता तिथं जाऊन तिथं जरांगे पाटला पैशी जाऊन तिथं स्पर्धा करायला लागले की मी नेता का ते नेते. त्यांची सर यांना कधी येणार आहे. ते त्यांना समाजाबद्दलही काही कळवायला नाही, देशमुख कुटुंबाबद्दल जे दाखवलं जातंय तेही. मग तशा पद्धतीने असेल तर तुमचे आणि कराडांचे संबंध कधीपासून आहेत हे एकदा सांगा ना लोकांना. लोकांना समोर येऊन सांगा ना तुमचं त्यांचे काय काय म्हणजे व्यवहार कशामध्ये तुम्ही एक आहेत, कशामध्ये काय ते लोकांना सांगितलं पाहिजे. या संदर्भात वरिष्ठांना तुम्ही सांगणार आहात. पालकमंत्री आपल्या गटाचेच आहेत, पालकमंत्री अजित पवार आहेत. कोणत्या संदर्भात नाही, याच्या संदर्भात मी अजितदादांकडेही दिलंय. आम्ही आज उपोषणाला जे बसायचं होतं पण अधिकाऱ्यांनी आम्हाला काही वेळ मागितल्यामुळे मी थांबलोय. 8-10 दिवसात हे सगळं जर मार्गी नाही लागलं तर आम्ही 2,000 ते 2,500 लोक घेऊन इथं उपोषणाला बसणार आहेत. कारण हे कामं म्हणजे तालुक्याच्या विकासाची सगळे कामं आहेत. आता मला सांगा, हे बंधारे वास्तविक पाहता फेब्रुवारीच्या सुरुवातीला चालू व्हायला पाहिजे होते. आता मार्च किंवा एप्रिलमध्ये जर बंधारे जर चालू झाले, अजूनही चालू करून दिले नाहीत. एक बंधारा जर झाला तर 200 शेतकऱ्याला त्याचा फायदा होतोय आसपासच्या. अशा पद्धतीचे कोट्यवधी रुपयाचे बंधारे मंजूर आहेत. R&Dचे कामं मंजूर होऊन, वर्क ऑर्डर होऊन, काही गावाला रस्ते नाही त्या ठिकाणी आपण टाकलेत. 50 किलोमीटरचे R&Dचे कामं आहेत, त्याची किंमत जवळजवळ 50 ते 55 कोटी आहे. ते सुद्धा कामं चालू होऊ दिले जायनात. आता ते तुम्ही म्हणता की बघा पुरावा काय, अधिकारी आम्हाला सांगतात ना की ह्यांनी बंद ठेवायला सांगितलंय. इजेसचे कामं बंद ठेवायला सांगितलेत. इतर जे कामं आहेत सगळे म्हणजे आष्टी तालुक्यामध्ये कुठलंही काम होऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीचं आता त्यांचं धोरण आहे. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे का? कारण नाही, माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत, मी त्यांच्याकडे ती तक्रार दिलेली आहे. अजितदादा आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला त्या संदर्भात बोलतो म्हणतात आणि त्यांची चर्चा होऊन त्याच्यामध्ये काही मार्ग निघतोय का ते आपल्याला पाहता येईल. तुम्ही आता सुरेश धसांना या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून त्यामध्ये वाचवलं जात आहे. कोण त्या प्रकरणामध्ये त्यांना वाचवतं आणि कोण पाठीशी? आता त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक व्हायला पाहिजे का नाही? मग त्यांना वाचवत असताना त्यांच्याच पार्टीचे नेते वाचवत असतील ना. समजा माझ्यावर जर काही अंगलट आलं किंवा अलगड जर माझ्यावर आली तर मी कुणाकडे मदतीची अपेक्षा करणार? माझ्या पार्टीच्या नेत्याकडे करणार. त्याच्यामुळे त्यांच्या पार्टीचे नेते कोण आहेत हे आपण तपासून ते वाचवत असावेत असं माझं मत आहे. आता थेट टोकापासूनच पाठबळ असणार आहे ना त्यांना. इतक्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने ते चालले तेवढं कामं थांबवायचे. आम्ही महायुतीमध्ये, ते म्हणते महायुती आमच्या मतदारसंघामध्ये नाही. का नाही? तर आमची इथं मैत्रीपूर्ण लढत झाली. ठीक आहे, मैत्रीपूर्ण लढत झाली, पण ती जागा राष्ट्रवादीची होती. तुम्ही बळजबरीने तिथं बीजेपीचं तिकीट आणलं, बरोबर आहे. नियमानुसार तिथं राष्ट्रवादीला तिकीट पाहिजे होतं, पण त्यांनी तिकीट आणल्यामुळे ती जागा त्यांच्याकडे गेली. मैत्रीपूर्ण लढत तिथं झाली. पण आम्ही महायुतीमध्ये आहोत आता, आणि अशा पद्धतीने महायुतीमधले कामं थांबवणं हे चुकीचं आहे.
आता निवडणुकीमध्ये वाल्मिक कराडांनी सुरेश दसाचं काम असं केल्याचा तुम्ही आरोप केलाय. काय नेमकी या संदर्भात पुरावे तुमच्याकडे आहेत आणि काय अजित पवार नाही, काही लोकांना मी जे विचारल्यानंतर, काही सरपंचांना मी विचारल्यानंतर त्याच्या 1-2 सरपंचांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, किंवा तुम्ही अशा पद्धतीने खाली कसं काय उलट करायला लागले. तर त्यांनी सांगितलं आम्हाला वाल्मिक अण्णांनी सांगितलंय. मग मी वाल्मिक अण्णांना फोन केला, किंवा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय सांगताय खाली म्हणून. आणि मग वाल्मिक अण्णांनी यांचे जर आत्ताच्या इलेक्शनमध्ये काम केलं असलं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली असं आमच्या ऐकण्यात आहे. आणि त्यांच्या मंडळींनी सुद्धा सांगितलंय ना पत्रकार परिषदेमध्ये, त्यांच्या मंडळींनी काय सांगितलंय की ते इलेक्शनच्या आधी आमच्याकडे येत होते ना, आम्हाला मदत करा म्हणून आम्ही त्यांना इलेक्शनमध्ये मदत केली. हे त्यांच्या मंडळींनी सांगितलं नाही काय, आणि मीही सांगतोय केली म्हणून. आता रेकॉर्डिंग असेल ना माझ्याकडे, ते दाखवतो मी. फोन कुठे रे माझा? रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ते रेकॉर्डिंग दाखवता येईल ना. फोन बघ ना कुठे. हा सांगा. संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सुरेश दसात्रे होते, हे सगळ्यांनी पाहिलं. पण तुम्ही देखील त्या प्रमाणात असं दिसला नाही. ज्यावेळेस मुख्यमंत्री आले, त्यावेळेस तुम्ही सोबत आला होता. इलेक्शनच्या आधीच माझं पायाच्या लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला होता, आणि मला डॉक्टरनी त्याच्यानंतर 2 महिने बेड रेस्ट सांगितली होती. मी बेड रेस्टून उठल्यानंतर पहिल्या दिवशी जे बाहेर आलो ते मस्साजोगला मी त्यांना भेटून आलो, धनंजय देशमुखांना. त्यांना भेटलो, त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे, त्याच्यामध्ये न्याय 100% मिळायला पाहिजे. आम्ही जे म्हणतो न्याय मिळायला पाहिजे, आतून एक आणि बाहेरून एक म्हणत नाही. आम्ही जे म्हणतो ते उघडपणाने सांगतो, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आतून वेगळी भावना आणि बाहेरून वेगळी भावना ठेवणारे आम्ही नाही. बाहेरून वेगळी भावना कोण ठेवते? तुम्ही आता मध्ये काही तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळाले ना. बाहेरून वेगळी भावना म्हणजे त्या कुटुंबाबद्दलची यांना काय आत्मीयता आहे मला सांगा. सुरेश दसांबद्दल बोलतोय मी. हे जे त्या कुटुंबाचं जे आत्मीयता तिथं दाखवते हे नाटकी आहे सगळं साहेब. कारण वाल्मिक कराडांचे आणि सुरेश दसांचे 20 वर्षापासूनचे संबंध आहेत सगळे. ह्याच्यातच आहे का? लाव ना, लाव ना. त्याचे मी दादाला पाठवलेली ना, लाव. आजी दादांच्या याच्यावर मी बघू इकडं. विठ्ठल सानपला सगळं माहिती बघा, त्यांना एक फोन आलेला आहे. म्हणजे तुम्हाला आला तर त्यांना आला? मला एक आला, इथं रवीला बी आला होता. हे सांगत नाही की यायला आलं त्याला, यांना बी बऱ्याच जणांवर. मला रात्री 11:30-12 वाजता फोन आला, मी झोपलेलो होतो त्यावेळेस. एकदा मिस कॉल पडला, त्यानंतर वाल्मिकांनाच. त्यानंतर लगेच मला सांगितलं म्हणून हे केल्यानंतर मी नवनाथला फोन लावला, म्हणून तुला आलता फोन? नाही म्हणला मला. विश्वासला विचारलं, सतीशला विचारलं. ते सतीशला मला तर सकाळी उठलं की झोपेतून मला 85 काढायचं फोन आला पुन्हा. 8:30-9 वाजता आला असं, आंघोळ बिंघोळ करूच तर ते आलता. आल्यानंतर ते म्हणले तुम्ही आंबळनेरला या. त्याच्यानंतर विश्वासचा आला की म्हणले आपल्याला आंबळनेरला बोलले तर जाऊ म्हणले, येतो. मी विश्वास तिथं गेलो. मग सतीश तिकडून आला, मग नवनाथ, वनी दादा, धनंजय गरकळ आणि ते मागणी नागरकोची ते बी होते का? मग त्यांना बोलले होतं का ते आलती? आंबळनेरला. बर बर बर. विठ्ठल जिने फोन लावले गेलो ते विठ्ठल चालत. आणि मग तिकडे तुमच्या आज तिकडचे पण होते, पाडोद्याचे बरोबर. वंशी होता. म्हणजे लई असं म्हणजे पण एकाची पण का काय विश्वास म्हणजे एकाची सकट मानसिकता नाही, कुठं काही नाही. ते आपण आम्हाला म्हणले सगळेच असं ठरवलं की उद्या जायचं, नेमकी लावायला पाहिजे, तिसरंच लावले साहेब. आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ, आम्हाला ती असं नाही. ती लाव, ती लाव. त्याच्यात विचारलंय हे, बाकी नंतर मी विचारलो त्याला. बघू इकडं, तू ना शानाच माणूस. दुपारी काहीतरी फोन करीत होते. हा दुपारी केलता मी तुम्हाला ना. कोणाला फोन आला म्हणले? अण्णाचा. वाल्मिक अण्णाचा? हा. काय म्हणले ते म्हणले होते उद्या तिथं बोलून घ्या, म्हणजे याला बोला म्हणले होते. कोणाला? म्हणजे उद्या या म्हणले होते परळीला. तुम्ही मला नाही दुपारी सांगत होते, कसला फोन आला, मी तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो काय.
मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला. मला मी झोपेलो होतो रात्री. मला 11:30 वाजता फोन आला होता त्यांचा. काय म्हणले? की सुरेश अण्णाच काम करावं. ऐकलं? बर वाल्मिकांना तुम्हाला सांगितलं? हा, फोन केला. मी कोणालाच नाही सांगितलं. मी मग हे आप्पा राजचं त्यांचं सगळ्यात फोन आला तर मग महाबळनेरला गेलो काय. हे सरपंच आहेत एका गावचे. त्या सरपंचाचा मला एक दुपारी फोन आला. मी रात्री परत त्याला फोन केला तर त्यांनी मला असं सांगितलं की वाल्मिक अण्णाचा आम्हाला सगळ्याला फोन आलेत की यांचं सुरेश अण्णाचं काम करा म्हणून. आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी म्हणतात. आता यांचे सगळे संबंध आहेत आजचे नाही 10-20 वर्षापासूनचे वाल्मिक अण्णाचे आणि सुरेश अण्णाचे संबंध आहेत. हे मी तुम्हाला उघड इथं सांगतो.